संभाजीनगरात ओवेसींची जाहीर सभा। संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या अस्तित्वाची कसोटी असेल। विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापून एमआयएमनं तरुणांना संधी दिली आहे। पक्षातील इत्तेहादला तडे गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। ओवेसी सभेतून कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय, आज ओवेसी यांची सभा होते संभाजीनगरमध्ये, सभेचं काय आयोजन आहे आणि एमआयएम मध्ये एकूणच काय परिस्थिती आहे? नक्कीच परिणिता, जर पाहिलं तर एमआयएम कोण जे आहे ते 22 नगरसेवकाचे, विद्यमान नगरसेवकाचे जे आहे तिकीट कापण्यात आले होते आणि त्यानंतर आता 38 ते 40 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये उतरण्यात आलेले। त्यामुळे आता एमआयएम जे आहे ते चांगलीच कंबर आपली छत्रपती संभाजीनगरमध्ये कसल्याची पाहायला मिळत आहे। आज असुद्दीन ओवैसी यांची सभा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या आमखास मैदानावरती पार पडणार आहे। या मैदानावरून आता ते संपूर्ण मतदाराला जे आहे ते संबोधित देखील करणार असल्याचे पाहायला मिळतात। इम्तियाज जलील देखील या सभेसाठी जे आहे ते उपस्थित असणार आहे। मात्र एमआयएम मध्ये देखील मोठा राडा जो आहे तो झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता। काही रॅलीमध्ये पैसे उधळायचा देखील प्रकार जो आहे तो एमआयएम मध्ये घडला होता। त्यानंतर आता एमआयएम जे आहे प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आज असुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत। या सभेमध्ये आता असुद्दीन ओवैसी काय बोलतात याकडे सध्या सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र सध्या जर पाहिलं तर एमआयएमचे जे आहे ते नाराजी नाट्यमय जे आहे ते एमआयएम मध्ये देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या पक्षाने देखील मुस्लिम मतदान जे आहे ते उमेदवार जे आहे ते रिंगणामध्ये उतरवलेले, त्याचा फटका देखील एमआयएमच्या उमेदवाराला बसू शकतो। जी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।